दत्त सेवाची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचे 4 षटक आहेत याची नोंद घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दत्त सेवा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. वाईट बॉल अतिरिक्त धाव. पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय तो दमदार चौकार. तर MB फॅशन कडून टी शर्ट आहे. याच्या आधी दीपेशने मारलेत. गोलंदाज हितेश तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज हितेश. दापलकर झाला लागला त्या 22. मागच्या वर्षीचा बाळ मसोबा संघ चॅम्पियन संघ होता. आता बघूया या वर्षी आपला चॅम्पियन पद कायम राखेल का.
का दत्त सेवा त्यांना पराभवाचा धक्का देईल. ऑन साइडला भिरकावून दिलाय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाली आहे चूक आणि चुकीचं रूपांतर 1-2 मध्ये. वन बाउन्स, वन शॉट ठीक आहे. गती कमी केली, ऑन साइडला भिरकावून दिलाय, सुंदर असा चेंडू, यज्ञेश आहेत तिथे, मिळेल ती एकदा आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न चाललेला आहे ओव्हर थ्रोच्या रूपात. एकूण धावा मिळतील त्या 2. धापलकर झाला लागल्यात त्या 25. दोन चेंडू शिल्लक आहे अजून तिसऱ्या षटकातील. धापलकर झाला लागल्यात त्या 25. दत्त सेवाचे सपोर्टर बिग आहेत, मोठे मोठे सपोर्टर आहेत. दत्त सेवाची फॉलोइंग मोठी आहे आणि दिशेपासून भरकटत आहेत गोलंदाज हितेश. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. चला उपांत्य फेरीचे ड्रॉ करण्यात येत आहे. सर्व संघांचे संघनायक या आपण. सुंदर असा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आहे. लास्ट बॉल, शेवटच्या षटकात, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथं आले मग ते इकडं आले मग ऑन साइडला भिरकाव दिलाय, शॉर्ट टर्म पूल, चेंडू ऑन साइडला सीमारेच्या पार येतोय तो दमदार षटकार. गुपित असेल, ऍड्रेस नंतर सांगितला जाईल. उपांत्य फेरीचा पहिला सामना शिवांश विरुद्ध नाईशा. दुसरा सामना मयंक आणि चॅलेंज, दुसरी सेमीफायनल, लक्षात घ्या. बत्तीस दापल करायला लागल्यात त्या 32. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यज्ञेश. नाईशा आणि शिवांश इलेव्हन संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. 4 चेंडूंचे 4 षटका असतील याची सर्व संघांनी नोंद घ्या. चला शिवांश आणि नाईशा दोन्ही संघाचे संघनायक. फुल टॉस मेजवानी होती. चेंडू गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल सीमारेच्या पार. दमदार चौकार. चला नाईशा इलेव्हन संघाचे संघनायक या लवकर. वाट बघतायत शिवांश आले का. सुंदर असा चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. राहुल पवार या वर्षी नाराज आहेत. लाईव्ह टॉस होतोय तिकडे, लक्ष द्या. शॉर्ट टर्म पोल, झेलची संधी आहे. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि झाली आहे ती चूक. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि धावा मिळतील त्या 3. 4 षटकांचा खेळ संपलाय. दापल करता लागल्यात त्या 41. शिवांश इलेव्हन या संघाने नाणे
पवार यांचा विजयाचं स्वप्न आज अर्धवट राहिलंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. दत्त सेवा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश आणि नॉन स्ट्राईक एंडला तनिष. नाव सांगायला यार. प्रवीण आबळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला अतिरिक्त खेळाडू पाठवा. बाळ म्हसोबा आणि दत्त सेवा. चला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिंतन. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिंतन. स्ट्राईक एंडला फलंदाज यज्ञेश. चला हरीशकेने सामना सुरू करायचा आहे. अजून आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिंतन. 2 विकेटला एमबी पॅशन कडून टी शर्ट आहे. दत्त सेवाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. पहिला चेंडू ब्लॉक होलचा. अप्रतिम चेंडू. चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण. 3ऱ्या क्रमांकावर अरुण. 42. 4 ओव्हरला 16 बॉल. प्रशांत भोईर यांनी थोडासा सराव कमी केलाय वाटतं. घरी प्रॅक्टिस झाली नाहीये. 10वी आहे म्हणून ठीक आहे. हरकत नाहीये. हरकत नाहीये. आता मात्र दिशेपासून भरकटतोय. यष्टी रक्षकाकडून झाली आहे चूक. वाईट +4. धावा मिळतील 5. आणि एसटी रक्षकाकडून पकडलाय झेल. संपलाय अरुणचा खेळ. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर यश. दत्त सेवाला सुवर्ण संधी आहे भारत भोईर साहेबांकडून. सामना जिंकला तर तब्बल 2000चं कॅश प्राइज. 9 + 6 धावा मिळतील 7. येणारा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजासाठी धावफलक झाला लागल्या त्या 12. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. आता 2 मोठे धक्के दिल्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची होती पण करतोय काय. बीमर व्हाईट अशा प्रकारे धाव बनल्या त्या 12. दत्त सेवा जिंकली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज भारत भोईर साहेबांकडून. आता मात्र सुंदर असा चेंडू. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक झाला लागल्या त्या 12. दत्त सेवा जिंकली तर भारत भोईर साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज हे बघा. संधी आहे. आणि करण पाटील यांच्याकडून 1000 रुपये.
बाळ मसोबा जिंकली तर सुजल केने यांच्याकडून पार्टी आहे. पार्टीचं ठिकाण अजून ठरायचंय. सुंदर असा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि धावचीची संधी आहे ती मात्र गमावली आहे. मिळतील एकूण धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धापल करता लागल्यात त्या 14. आणि लगातार 2 विकेट घेतले तर एमबी फॅशन कडून एक टी शर्ट आहे. बॉलर कोण आहे? दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवनाथ आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तनिष. हरीश केने पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांचेच सुपुत्र आहेत तनिष. त्यांनी देखील त्यांना क्रिकेटचे धडे शिकवलेत. आता बघूया. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती. सुरेख गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून. आज रविवार गाजवायला आलेत हे छोटे नन्हे मुन्ने बच्चे. फुलटॉस कव्हरच्या माध्यमातून लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 42 टू ने यांचे झाले आता किती? 16 15 झाले. धापल करता लागल्यात त्या 15. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. नवनाथनी विकेट घेतली तर जय कडून 100 रुपये कॅश प्राइज आहे. बघा संधी आहे. नवनाथ घ्या विकेट आणि मिळवा 100 रुपये. सुंदर असा फटका ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक धावतायत, जागृत आहेत तिथे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आणि मिळतील त्या धावा 2. धावपल करता लागल्या त्या 18. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला फलंदाज यश. सुंदर असा चेंडू उंच गेलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, आहेत तिथे फराज आणि 2 धावांचा प्रयत्न चालवलाय आणि मिळतील त्या धावा 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धाव लागल्यात त्या 20. 8 चेंडू 22. 8 चेंडू 22. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. 8 चेंडू 22 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तनिष. सुंदर असा फटका ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. जागृत कडून झाली आहे चूक आणि चेंडू गेला सीमारेषा पार. दमदार चौकार. गरज आहे 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत छोट्या. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल ती 1 धाव आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला. एकूण धावा मिळतील त्या 2. आतापर्यंत छोट्याने 2 चेंडूत 6 धावा खर्च केल्यात. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 16 धावांची. स्ट्राईक एंडला फलंदाज आघाडीची सलामीला आलेला फलंदाज तनिष. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. दिशेपासून भरकटत आहेत गोलंदाज दीपेश. 15
सहा 6 चेंडू 15. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे बाळ मसोबा. सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतायत तनिष. फुल टॉस मेजवानी होती पण ताकद कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि बघता बघता धावा मिळतील त्या 2. 5 चेंडू 13. 5 चेंडू 13 ची गरज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात छोट्या. सुंदर असा चेंडू यष्टीरक्षकाकडून झाले चूक आणि लेग बायच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. 4 बॉल 12. हे शोधा तुम्ही GPS लावा. कोणाचा आहे हा ना. येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फर्राज. फर्राजला फर्राज सारखीच गोलंदाजी आता करावी लागेल. सुंदर असा चेंडू. झेलची संधी आहे आणि झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि एकूण धावा मिळतील त्या 2. येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 धावांची. 3 10. ऑन साइडला भिरकावून दिला. झेलची पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा झाली आहे ती चूक आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये. चुकीची फेकी चुकीची फेकी पण तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. 2 चेंडू 8 ची गरज आहे. इथून एखादा षटकार मारला तर सामन्यामध्ये शिरकाव करेल बाळ मसोबा संघ. नाही तर 2 चौकार मारावे लागतील. दोन चेंडू 8 धावा. सुंदर असा